सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट अखिल कोट भगवान पंढरीश परमात्मा कैवल्य तेजोनिधी माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज सानंद सुकुनाशी जोग महाराज आदी करून सर्व थोर संतांच्या चरणी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रथमता विनम्र अभिवादन करतो। भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं आपल्या या डेंगाची मेट या गावामध्ये गेली 27 वर्षापासून भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री गुंडोपंत महाराज माळी, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री लक्ष्मण महाराज गुडदे औरंगाबाद यांच्या आशीर्वादानं वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री देऊ महाराज वागेरा, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री शांताराम महाराज गांगोडे यांच्या शुभप्रेरणेने हरिभक्तीपरायण श्री वसंत महाराज हिलम तलावली यांच्या मार्गदर्शनाने हरिभक्तीपरायण श्री एकनाथ महाराज मुकणे डेंगाची मीठ यांच्या नियोजनाने डेंगाची मीठ करढण तुळजापूर दळवीपाडा आंब्याचा पाडा कामडीपाडा या सर्वस्त ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्याने सुरू असणारा भव्य दिव्य असा हा विश्वगुरु माऊली ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं अखंड हरिनाम उत्सव त्या निमित्ताने आज ही कीर्तनाची सेवा आजचा दुसरा दिवस ही सेवा त्या ठिकाणी माझ्याकडे त्या ठिकाणी प्राप्त झाली। आपल्या गावचं वैभव आपल्या तालुक्याचं वैभव आदरणीय त्या ठिकाणी आमचे गुरुबंधू ईश्वर महाराज मुकणे यांच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कातून त्या ठिकाणी ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली। तुम्हा सर्व भाविकांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये आज प्राप्त झाला। या कीर्तन सेवेसाठी गुढ असा शांतीब्रह्म पैठणनिवासी एकनाथ महाराजांचा अभंग माऊली ज्ञानोबारायांचं वर्णन करणारा अभंग आज आपण चिंतनासाठी निवडलेला आहे। या कीर्तन सेवेसाठी अतिशय गोड अशी सर्व ही संगीताची गायनाची टाळकऱ्यांची सर्व साथ त्या ठिकाणी लाभलेली आहे। गोड अशी गायनाची साथ त्या ठिकाणी करणारे आपल्या तालुक्याचं त्या ठिकाणी वैभव आज आळंदीमध्ये त्या ठिकाणी अतिशय गोड असं त्या ठिकाणी शिक्षण त्या ठिकाणी घेत आहेत। खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपल्या तालुक्याचं ते वैभव आहे आणि त्यांच्या नावातही त्या ठिकाणी वैभव आहे। वास्तविक पाहता त्यांचं नाव आडनाव जरी कडू असलं पण त्यांचं गायन मात्र त्या ठिकाणी अतिशय गोड आहे। असे आदरणीय त्या ठिकाणी वैभव महाराज त्या ठिकाणी कडू आणि आमच्यासोबत त्या ठिकाणी आलेले आदरणीय हरिभक्तीपरायण आमच्या इगतपुरी तालुक्याचं त्या ठिकाणी वैभव हरिभक्तीपरायण अरुण महाराज शिंदे उपस्थित आहेत। सर्व त्या ठिकाणी महाराज मंडळी महाराजांचं परिचय नाही नाव काय महाराजांचं सुदाम महाराज विनेकरी असतील चोपदार असतील सर्व त्या ठिकाणी टाळकरी मंडळी आहे। गोडासी मृदंगाची साथ करणारे आदरणीय त्या ठिकाणी गणेश महाराज भोर आहेत। या बाजूला महेश महाराज त्या ठिकाणी भगत आहेत। गोडासी आपल्या शिरसगावची साऊंड सिस्टम आहे। सर्व तरुण वर्ग गावातील सर्व भजनी मंडळी सर्वजण उपस्थित आहेत। सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि भगवान परमात्मा श्रीगुरुनाथ महाराज जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे नियोजित वेळेमध्ये या अभंगावरती चिंतन मांडायला प्रारंभ करतो। विठाला अतिशय गोड त्या ठिकाणी नियोजन आहे। नियोजक तत्र दुर्लभ असं शास्त्राने वर्णन आलेलं आहे। आमच्या ईश्वर महाराजांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ही सर्व त्या ठिकाणी गोड असं नियोजन आहे। वास्तविक कथा आज जर आपण पाहिलं तर आज आळंदीमध्ये त्या ठिकाणी हा माऊली ज्ञानोबारायांचा समाधी उत्सव त्या ठिकाणी सुरू आहे। अतिशय त्या ठिकाणी इतकी गर्दी त्या ठिकाणी आळंदीला आज आपल्याला पाहायला मिळेल। अनेक वारकरी त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी भगवान परमात्म्याच्या सोबत त्या ठिकाणी आळंदीला त्या ठिकाणी येत असतात बरं का, भगवान परमात्म्याच्या सोबत। कारण भगवान पांडुरंग परमात्मा स्वतः त्या ठिकाणी पंढरपूरहून कुठे येत असतात, आळंदीला येत असतात। पंढरीचा पोहा आला अलंकापुरासी पंचकोशीवरी सर्व त्या ठिकाणी साधू संत मंडळी पंढरपुराहून गावोगावून सगळीकडून त्या ठिकाणी आळंदीला एकत्रित झालेल्या असतात। आज अलंकापूर नगरी माऊली ज्ञानोबारायांच्या नामानं त्या ठिकाणी कीर्तनानं भजनानं त्या ठिकाणी दुमदुमून त्या ठिकाणी गेलेली असते बरं का। अतिशय आनंद स्वर्गातून देवसुद्धा त्या ठिकाणी येत असतात। विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गाभूनी देव करीताती सर्वजण उपस्थित आहे। गंधर्व असतील किन्नर असतील सर्वजण तीर्थ असतील सर्व त्या ठिकाणी आळंदीमध्ये उपस्थित आहेत। आज दिव्य माऊली ज्ञानोबारायांचा जो समाधी सोहळा आहे ना
2 प्रकारचा समाधी सोहळा आहे बरं का. आम्ही सर्वजण वारकरी मंडळी जाऊन त्या ठिकाणी समाधी सोहळा साजरा करतो, हा एक समाधी सोहळा आहे. आणि सर्व देव त्या ठिकाणी येऊन माऊली ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा साजरा करतात. तो दिव्य सोहळा आहे, तो पाहण्यासाठी दिव्य दृष्टी पाहिजे. विठाला विठाला आणि तिथं जाण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी काहीतरी भाग्य असावं लागतंय. आपलं काहीतरी थोडंसं कमी पडलं असावं म्हणून आपण आपल्या गावीच आहोत. पण दुःख मारण्याचं खेदाचं त्या ठिकाणी काही कारण नाही. आपल्या या महाराज मंडळींनी गोड असं त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आणि साक्षात त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबा या ठिकाणी उपस्थित आहेत. माऊली ज्ञानोबारायांचं मंदिर त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये आहे. 27 वर्षापासून माऊली ज्ञानोबारायांचा हा समाधी सोहळा आपण साजरा करत आहात. तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. विठाला विठाला खेद मानायचं काही कारण नाही बरं का. नाही जमलं आपल्याला जायला आळंदीला, पण आपण मनाने त्या ठिकाणी आळंदीला जाऊ शकतो बरं का महाराज. चालायचं का महाराज? चला 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 आळंदीला जाऊ, चला मनाने त्या ठिकाणी आळंदीला जाऊ शकतो बरं का. आणि परमार्थामध्ये शरीरापेक्षा मनाला जास्त किंमत आहे, बरोबर ना. एखादा आपला वारकरी आहे, निघाला तो कुठं? आळंदीला निघाला. घरी सांगतोय त्या ठिकाणी आपल्या परिवाराला, पत्नीला सांगतोय चाललो बरं का मी आळंदीला. स्टँडवरती जातोय, गाडी पकडतो, निघाला कुठं? आळंदीला. गाडीत बसला आणि लगेच फोन लावतो बरं का. जागा मिळाली बरं का. घरी त्या ठिकाणी लॉक वगैरे व्यवस्थित लावा. चालला कुठं? आळंदीला. स्टँडवरती उतरतोय आणि आळंदीमध्ये इंद्रायणीचं स्नान वगैरे सर्व त्याचं चाललंय, पण लक्ष कुठं असतं त्याचं? घरी. आपण इकडं तर आलो, पण अजून भाताची कापणी बाकी राहिली. पावसाने त्या ठिकाणी काय केलं असेल? सर्व चिंतन कुठलं चाललंय? घरचं चिंतन चाललंय. आणि ही माता माऊली घरी बसल्या बसल्या स्वयंपाक करते. ते करत असताना ती चिंतन करते, आमचे हे पतिदेव आळंदीला त्या ठिकाणी गेलेले आहेत. आता बसमधून त्या ठिकाणी, बसमध्ये सुद्धा सारखं त्या ठिकाणी ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम भजन करत असतील. आळंदीमध्ये उतरले असतील, चंद्रभागे इंद्रायणीमध्ये गेले असतील, इंद्रायणीमध्ये जाऊन स्नान केलं असेल, माऊली ज्ञानोबारांच्या दर्शनासाठी बारीला लागले असतील, बारीला गर्दी असेल. आणि म्हणून बारीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी भजन चाललं असेल. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. चिंतन कोण करते लक्षात ठेवा. घरी बसल्या त्याची मंडळी, पण ती चिंतन करते. गेले असतील आता मंदिरामध्ये. मंदिरामध्ये गेल्यानंतर माऊली ज्ञानोबारांच्या समाधीवरती डोकं टेकवलं असेल. बाहेर आले असतील, मंदिराच्या बाहेर मुक्ताबाईंचं दर्शन घेतलं असेल. पुढं जाऊन त्या ठिकाणी सिद्धेश्वराच्या मंदिरासमोर नंदीचं दर्शन घेतलं असेल, माऊली ज्ञानोबारांच्या पादुकाचं दर्शन घेतलं असेल, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं असेल. पुढं जाऊन त्या ठिकाणी अजान वृक्षाला त्या ठिकाणी आलिंगन दिलं असेल, पिंपळाला त्या ठिकाणी प्रदक्षिणा मारल्या असतील, साष्टांग दंडवत घातलं असेल. हे चिंतन कोणाचं चाललंय? घरी बसल्याने. आता मला खरं सांगा. आणि तो तिथं जाऊन त्या ठिकाणी चिंतन करतोय, फोन करतोय, काय घरचं कसं चाललं असेल, घरचं कसं चाललं असं. मला खरं सांगा, खऱ्या अर्थानं आळंदीमध्ये कोण आहे? जो आळंदीत येतो आळंदीत आहे का घरी येतो आळंदीत आहे? विठाला विठाला चित्त नाही नामे तर ते व्यर्थ, चित्त नाही नामे तर ते व्यर्थ, चित्त नाही नामे तर ते व्यर्थ, चित्त नाही नामे तर ते व्यर्थ. संगमी
गावामध्ये शरीरापेक्षा मनाला त्या ठिकाणी चित्ताला खूप किंमत आहे बरं का. जुनी कीर्तनकार मंडळी त्या ठिकाणी उदाहरण सांगायचे. दोघंजण प्रवासी त्या ठिकाणी चालले असताना एका गावामध्ये मुक्काम. आता मुक्कामाला थांबल्यानंतर त्या गावामध्ये हरिनाम सप्ताह सुद्धा सुरू होता आणि यात्रेनिमित्त झिंगणांग चिंगणांग तमाशा सुद्धा त्या ठिकाणी सुरू होता. दोघं जण त्या ठिकाणी म्हणतात, तो मित्र म्हणाला, अरे चल आपण कीर्तनाला गेलो पाहिजे. तो म्हटला, तुला जायचं तर जा कीर्तनाला, मी नाही येणार. मी कुठं जाणार? तिकडे जाणार. तो गेला तिकडे तमाशाला. पण तो तमाशामध्ये बसलेला असताना सुद्धा चिंतन करत होता. कशाचं? तो आता कीर्तनाला गेला असेल, गोडासी अरुण महाराजांनी पंचपदी घेतली असेल, वैभव महाराजांनी त्या ठिकाणी गोडासी चाल गायली असेल, तर तिकडचं राहून तो इकडचं चिंतन करतोय. आणि हा त्या ठिकाणी भजनामध्ये गेलेला, अरे उगंच इकडं आलो, इतकं गोड वातावरण नसेल तिथं. आणि मग तो म्हणायला लागला, उगं इकडं आलो, अरे काय त्या तिकडे कसे वाजत ढोलकी वाजत असेल, ते सगळं त्या ठिकाणी तिकडचं चिंतन करायला लागला. आणि कर्मधर्म संयोगाने त्या ठिकाणी महाराज दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी अपघात झाला, मेले. ते जो कीर्तनाला गेला होता ना, त्याला न्यायला कोण यायला पाहिजे होतं? खरं सांगा, कोण यायला पाहिजे होतं? कीर्तनाला गेला त्याला विष्णुदूत यायला पाहिजे होते ना, पण त्याला न्यायला यमदूत. कीर्तनाला गेला होता त्याला. आणि जो तमाशाला गेला होता ना, त्याला नेण्यासाठी विष्णुदूत. त्याने विचारलं, असं का? त्याला सांगितलं, असं का? याचं कारण त्या ठिकाणी चित्त तुमचं कुठं होतं? विठाला विठाला. आज आपण जरी त्या ठिकाणी या डेंग्याची मीठ गावामध्ये जरी असलो तरी मनाने त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांच्या चरणावरती जाऊ शकतोय. त्याच्यासाठीच त्या ठिकाणी हा एवढा खटाटोप आहे. हे नामचिंतन सोहळा त्याच्यासाठीच आहे. कीर्तनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांचं वर्णन करायचं आणि माऊली ज्ञानोबारायांच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचायचं. विठाला 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 विठाला. आणि म्हणूनच नियम आहे. ज्या संस्थेमध्ये आमचं शिक्षण झालं, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, जसं निमित्त असलं तसा अभंग चिंतनासाठी निवडला पाहिजे. माऊली ज्ञानोबारायांचा समाधी उत्सव आहे ना, मग माऊली ज्ञानोबारायांचंच वर्णन करणारा अभंग चिंतनासाठी निवडला पाहिजे. या अनुषंगानं नाथ महाराजांचा माऊली ज्ञानोबारायांचं वर्णन करणारा अभंग चिंतनासाठी निवडलेलं आहे. माऊली ज्ञानोबारायांचं अगदी यथार्थ वर्णन जसं पाहिजे तसं वर्णन त्या ठिकाणी नाथ महाराज या अभंगामध्ये करतायत बरं का. वास्तविकता कुणीही कुणाचं वर्णन करू शकत नाही. आमचे गुरुजी नेहमी सांगत असतात, विद्वाणैव विजानाती विद्वतजन परिश्रमम नाही वंद्या विजानाती गुरुविप्रसव वेदनात. एखादा त्या ठिकाणी विद्वान आहे, विद्वानाचं वर्णन कोणी करावं? विद्वानानेच त्या ठिकाणी करावं. एखाद्या गरोदर मातेचं वर्णन करायचं आहे, कोण वर्णन करणार? एखाद्या बालकाला जन्म दिलेली माताच त्या ठिकाणी गरोदर मातेचं वर्णन करू शकतं. एखादी वांजश्री गरोदर मातेचं त्या ठिकाणी वर्णन करू शकत नाही. आमच्या गणेश महाराजांनी अतिशय गोड मृदंग वाजवला, कोणी वर्णन करावं? ज्याला काहीतरी त्या ठिकाणी धागिनता कळतं त्यांनी वर्णन करावं. ज्याला त्या ठिकाणी याला पखवाजाला पखवाज म्हणतात हे सुद्धा ज्याला माहीत नाही त्यांनी काय त्या ठिकाणी वर्णन करावं? आमच्या वैभव महाराजांनी गोडाची सरगम गायली, वर्णन कोणी करावं? ज्याला काही त्या ठिकाणी सारे गमा त्या ठिकाणी कळतंय त्या ठिकाणी त्यांनी वर्णन करावं. काळी एक काळी दोन कळते त्यांनी वर्णन त्या ठिकाणी करावं. ज्याला त्या ठिकाणी खालची पट्टी वरची पट्टी काहीच त्या ठिकाणी कळत नाही त्यांनी काय वर्णन करावं? विद्वानाचं वर्णन विद्वानाने करावं. पहिलवानाचं वर्णन कोणी करावं? पहिलवानानेच करावं. चहा पिऊन त्या ठिकाणी पेद्रू झालेला आणि पाव खाऊन आतपाव झालेला त्यांनी काय त्या ठिकाणी पहिलवानाचं वर्णन करावं? तसं त्या ठिकाणी संत महात्म्यांचं वर्णन करायचं आहे, माऊली ज्ञानोबारायांचं वर्णन करायचं आहे. वर्णन करणारा तेवढ्या तोला मोलाचा असावा. विठाला विठाला. आणि खरंय बरं का, संत महात्मेच त्या ठिकाणी संत महात्म्यांचं यथार्थ वर्णन करू शकतात. भक्ताचा महिमा भक्तची जाणते. संतांनी संतांचं केलेलं वर्णन याला म्हणायचं यथार्थ वर्णन. वर्णनाचे प्रकार पडतात. यथार्थ वर्णन आहे आणि दुसरं आहे भावनानिष्ठ वर्णन. जास्त विस्तार करणार नाही मी. भावनेच्या आहारी जाऊन केलेलं वर्णन त्याला काय म्हणायचं? भावनानिष्ठ वर्णन म्हणायचं. सासूबाईने जावयाचं केलेलं वर्णन याला काय म्हणायचं? भावनानिष्ठ वर्णन. शास्त्रकार त्या ठिकाणी वर्णन करतात. उष्ट्राणांच गृहम लग्न गर्दभश्रांती पाटका परस्परं प्रशंसवती अहो रूपम अहो ध्वनिम. उंटाच्या घरी त्या ठिकाणी लग्न आहे आणि ब्राह्मण कोण? गाढव. 12:35चं लग्न, 12 वाजता त्या ठिकाणी ब्राह्मण हजर. कुंभारवाड्यातून आलेला ब्राह्मण आणि नवरा नवरी दोघं जण उभे राहिलेले आहेत आणि मंगलाष्टका सुरुवात झाली. मंगलाष्टका म्हणायला कोण आहे? महाराज ऐकलं ना? कोण?
हा कुंभारवाड्यातून आणलेला ब्राह्मण कोण गाढव. मंगलाष्टका त्या ठिकाणी गायल्या त्याने. लग्न त्या ठिकाणी लागलं. लग्न सोहळा पार पडल्यानंतर ज्यावेळेस त्या ठिकाणी ब्राह्मण जायला निघाला त्यावेळेस त्या ठिकाणी तो उंट त्या ठिकाणी म्हणायला लागला, गाढव दादा, अहो काय तुमचा आवाज, काय तुमचा आवाज, असं वाटतं तुम्ही गातच राहावं आणि आम्ही ऐकतच राहावं. खरं सांगा, गाढवाचा आवाज असा असतो का हो? गाढवाचा आवाज त्यांच्याकडे कोणत्या पट्टीत बसत नाही, कोणत्या स्वरात बसत नाही, कोणत्या सप्तकात बसत नाही. गाढव जर खालच्या आळीला जर ओढलं तर वरच्या आळीचे लोक कानात बोट घालतात, असा गाढवाचा आवाज. पण त्या ठिकाणी उंट म्हणतो, काय तुमचा आवाज. आणि मग आता आपल्याकडे परंपरा आहे, याने त्याचं वर्णन केले की त्याने त्याचं वर्णन करावंच लागतं. मग आता उंटसुद्धा त्या ठिकाणी गाढवाचं त्या ठिकाणी वर्णन त्या ठिकाणी केले. गाढवसुद्धा म्हणायला लागला, हो उंट दादा, आत्तापर्यंत अनेक लग्न लावले पण तुमच्यासारखा सुंदर नवरदेव आत्तापर्यंत मी पाहिलंच नाही. असं वाटतं तुमच्याकडे पाहतच राहावं. माऊलीत नंबर आहे म्हणतात, ते तर कैचे नीटांग, सगळा वाकडाच आहे. याला त्या ठिकाणी यथार्थ वर्णन म्हणता येत नाही. भावनेच्या आहारी जाऊन केलेलं वर्णन भावनानिष्ठ. पण संत महात्म्यांचं जे वर्णन केलेलं आहे याला म्हणायचं यथार्थ वर्णन. आणि हे यथार्थ वर्णन करण्यासाठी महाराज म्हणतात, तुका म्हणे अंगे भावे ते आपण महिमान येईल कळो, महिमान येईल तुका म्हणे अंगे भावे ते आपण तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो. तुका म्हणे अंगे भावे ते आपण तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो. त्या लेवलचं, त्या पात्रतेचं, त्या अधिकाराचं व्हावं लागेल, तरीच महिमान येईल कळो, तरच संतांचा महिमा कळेल. नाहीतर संतांचा महिमा त्या ठिकाणी महाराज म्हणतात कळणं अवघड आहे. संतांचा महिमा तो बहु दुर्लभ, संतांचा महिमा तो बहु दुर्लभ, सत्याचा महिमा तो बहु दुर्लभ, संतांचा 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 महिमा बहु दुर्लभ, संतांचा महिमा बहु दुर्लभ. शापिकाचे कम नाही येथे, शापिकाचे कम नाही येथे, शापिकाचे काम नाही येथे, शापिकाचे काम नाही येथे. बहुत धड झाली म्हैस गाय, बहुत धड झाली म्हैस गाय, बहुत धड झाली म्हैस गाय, बहुत धड झाली म्हैस गाय. संतांचा महिमा महाराज म्हणतात कळणं अवघड आहे. एखादा म्हणायला लागला त्या ठिकाणी, मला भरपूर बोलता येतंय, भरपूर बोलता येतंय. महाराज म्हणतात कितीही जरी बोलणारा झाला तरी संतांचा महिमा वर्णन करू शकत नाही. शाब्दिकाचे काम नाही ते. महाराज म्हणतात, उदाहरण देऊन सांगतात, जगद्गुरु तुकोबर आहे. एखादी म्हैस आहे, एखादी गाय आहे, भरपूर दूध द्यायला लागली, भरपूर दूध द्यायला लागली. किती? 30 लिटर, 40 लिटर. जर्सी 40 लिटर देते ना दूध. इकडनं चारा घालायचा आणि तिकडनं दूधच काढायचं. 40 लिटर. पण एवढे जरी त्या ठिकाणी दूध देणारी झाली म्हैस गाय, तरी महाराज म्हणतात तरी होईल काय कामधेनू. ती कामधेनू होईल का? नाही. तसं एखादा कितीही वर्णन करणारा असला तरी संतांचा महिमा वर्णन करू शकत नाही. संतांचा महिमा वर्णन करण्याकरता त्या तोला मोलाचा, त्या अधिकाराचं व्हावं लागतंय. मग नाथ बाबा या अभंगामध्ये त्या ठिकाणी वर्णन करतात माऊली ज्ञानोबा यांचं. मग शंका त्या ठिकाणी उपस्थित होते
की नाथबाबांचा माऊली ज्ञानोबारायांच्या इतका अधिकार होता का? तर होता बरं का. विठाला विठाला मला तुम्ही सांगा वैभव महाराज, माऊली ज्ञानोबाराय कोणाचे अवतार? माऊली ज्ञानोबाराय महाविष्णूचा अवतार. अवतार महाविष्णूचा अवतार. अवतार महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानेश्वर. अवतार महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार. माझे माऊली ज्ञानोबाराय महाविष्णूचा अवतार. आणि सांगा नाथ महाराज कोणाचे अवतार? भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. आहे की नाही साम्यता? अवतारामध्ये त्या ठिकाणी साम्यता आहे, अवतार कार्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी साम्यता आहे. माऊली ज्ञानोबारायांचं अवतार कार्य काय आहे? माऊली ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी अवतार घेतला आणि वारकरी संप्रदायाचा पाया घातला. ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानदेव रचिला पाया. ज्ञानदेव रचिला पाया. उभारिले देवालया. उभारिले देवालया. संत कृपा झाले. झाले संत कृपा झाले. ज्ञानदेव रचिला पाया. ज्ञानदेव रचिला पाया. संत कृपा झाले. संत कृपा झाले. वारकरी संप्रदायाचा पाया घालण्याचं काम त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांनी केलं. आज त्या ठिकाणी जगामध्ये किती संप्रदाय आले असतील, संप्रदायाची नावं सुद्धा सांगता येणार नाही. ईश्वर महाराज तुमच्या भागामध्ये बरं आहे, संप्रदाय त्या ठिकाणी कमी आहे, पण आमच्या भागात संप्रदायांचा सुळसुळाट त्या ठिकाणी झाला. गावागावात 4-4, 5-5 त्या ठिकाणी संप्रदाय आहेत. पण इतके जरी संप्रदाय आले तरी आज वारकरी संप्रदाय तेवढ्याच भरभक्कमपणे त्या ठिकाणी उभा आहे. का उभा आहे? त्याचा पाया त्या ठिकाणी मजबूत आहे. माऊली ज्ञानोबारायाने त्या ठिकाणी पाया घातला. संप्रदायाचं कार्य आहे. आणि माझ्या नाथबाबांनी तरी काय केलं? तर नाथबाबांनी सुद्धा वारकरी संप्रदायाचं अतिशय महत्त्वाचं कार्य केलं. जरी त्या ठिकाणी पाया घालून त्या ठिकाणी इमारत उभी राहिली, पण त्या इमारतीवरती जरी छत जरी त्या ठिकाणी असलं तरी त्या छताला त्या ठिकाणी पकडून ठेवण्याचं काम कोणाचं असते? खांबाचं असते ना. जनार्दन एकनाथ खांबातिला भगवत. खांबातिला भगवत. खांबातिला भगवत. जनार्दन एकनाथ खांबातिला भगवत. खांबातिला भगवत. खांबातिला भगवत. कार्य त्या ठिकाणी सारखं आहे. चरित्राचा विचार करा तुम्ही. माऊली ज्ञानोबारांचं चरित्र पहा, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं कार्य चरित्र पहा तुम्ही. चरित्रातही साम्यता तुम्हाला पाहायला मिळेल. प्रसंग त्या ठिकाणी आहे. माऊली ज्ञानोबारांना त्या ठिकाणी इच्छा झाली, त्या ठिकाणी निवृत्तीनाथ दादांना इच्छा झाली मांडे खावे. माऊली ज्ञानोबारा सांगितलं, ज्ञानदा अरे जा त्या ठिकाणी गावामधून थोडंसं पीठ त्या ठिकाणी घेऊन ये, गव्हाचं पीठ मांडे बनवण्यासाठी. माझ्या माऊली ज्ञानोबारांनी त्या ठिकाणी गावामध्ये गेले पीठ मागण्यासाठी. लोक त्या ठिकाणी दरवाजा बंद करून घ्यायचे बरं का. गोड माऊलींचं चरित्र आहे. माऊली ज्ञानोबारांना थोडंसं त्या ठिकाणी कुठून तरी त्या ठिकाणी पीठ मिळालं. झोळीमध्ये त्या ठिकाणी पीठ टाकलं माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी. निघाले माऊली ज्ञानोबाराय पुन्हा त्या ठिकाणी सिद्धबेटाकडे.
आणि इतक्या त्या ठिकाणी समोरून त्या ठिकाणी विसोबा येतात आणि त्या विसोबांनी त्या ठिकाणी पाहिलं. दुरूनच त्या ठिकाणी ओरडलं, अरे संन्यासाच्या कारट्या, अरे कशाला आळंदीमध्ये आलास? आळंदी वाटवायची ठरवली की काय? जवळ जातात आणि काखेमध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या माऊली ज्ञानोबारायांची ती झोळी त्या ठिकाणी काढून घेतली. पाहतात त्याच्यामध्ये थोडंसं पीठ आहे, थोडंसं पीठ होतं. ते पीठ त्या ठिकाणी घेतलं त्या विसोबांनी, खाली त्या ठिकाणी जमिनीमध्ये ओतलं आणि मातीमध्ये त्या ठिकाणी ते पीठ त्या ठिकाणी मिसळून टाकलं. किती दुःख झालं असेल माझ्या माऊली ज्ञानोबारायांना. माऊली ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी सिद्धबेटाकडे त्या ठिकाणी वाट पकडली. येतात अतिशय दुःखी त्या ठिकाणी निवृत्तदादांनी पाहिलं आणि निवृत्तदादा विचारतात, अरे ज्ञाना काय झालं? घडलेला प्रसंग त्या ठिकाणी सांगितला. त्यांनी माझ्या थोबाडीत मारली, पीठ त्या ठिकाणी मातीमध्ये मिसळून दिलं, सांगितलं पुन्हा आळंदीमध्ये त्या ठिकाणी यायचं नाही. रागवले माझ्यावरती विसोबा. निवृत्तदादा म्हणतात, अरे ज्ञाना, अरे तुझ्या त्या ठिकाणी थोबाडीमध्ये त्यांनी मारली, पण तू त्यांना त्या ठिकाणी काय दिलंस? याला संत म्हणतात. अरे का बघा, याला संत म्हणतात. जगाने त्या ठिकाणी हिनवावं, जगाने त्या ठिकाणी छळ त्या ठिकाणी करावा, तरीसुद्धा त्या ठिकाणी जगाच्या तळमळीची इच्छा ज्यांच्या अंतःकरणात असते त्यांना त्या ठिकाणी संत म्हणावं. निवृत्तदादा म्हणतात, अरे आपलं काम आहे जगाला काहीतरी त्या ठिकाणी देणं. जरी जगाने त्या ठिकाणी आपला छळ जरी केला असेल, वाचा संपूर्ण ज्ञानेश्वरी, किती छळ केला माझ्या माऊली ज्ञानोबारायांचा, पण एकाही ओवीमध्ये माऊली ज्ञानोबारायांनी ते प्रगट केलं नाही. वाचा माऊली ज्ञानोबारायांचा गाथा, एकाही अभंगामध्ये त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांनी ते कधी दुःख त्या ठिकाणी प्रगट केलं नाही. गिळलंच त्या ठिकाणी, सर्व दुःख त्या ठिकाणी गिळलं. सांगतात निवृत्तदादा, जा आणि त्या विसोबांना त्या ठिकाणी काहीतरी देऊन या. माऊली ज्ञानोबारायांनी दूरच उभं राहून त्या ठिकाणी आशीर्वाद दिला विसोबांना. विसोबा जा, त्या ठिकाणी तुम्ही काय व्हाल? नामदेव महाराजांचे त्या ठिकाणी गुरु व्हाल. नामयाचा खेचरी दाता, एवढा अधिकार त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांच्यामुळे त्या ठिकाणी त्या विसोबांना त्या ठिकाणी प्राप्त झाला. नामदेव महाराजांचे गुरु झाले, त्यांचा उद्धार झाला. विठाला विठाला छळ करणाराचा सुद्धा त्या ठिकाणी उद्धार केला. कोणी? माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी. या आता नाथबाबांच्या चरित्राकडे. नाथबाबांनाच तर पदवीच आहे शांती ब्रह्म. शांती ढळवण्याचा प्रयत्न करत होते गावातले लोक. आपल्याला त्या ठिकाणी सांगावं लागतं, कृपया शांती बनाई रखे, कृपया शांतता पाळा, टीप सायलेन्स सांगावं लागतं आपल्याला. परंतु नाथ महाराजांची शांती ढळवण्याचा ते मंडळी प्रयत्न करत होती, कुटाळखोर मंडळी. एकदा त्या ठिकाणी प्रयत्न केला. एक ब्राह्मण त्या ठिकाणी आलेला आहे. त्या चव्हाट्यावर त्या मंडळीने सांगितलं, महाराज काय आवश्यकता आहे तुम्हाला? मुलीचं लग्न आहे, काही रक्कम त्या ठिकाणी पाहिजे. म्हणे आम्ही ती रक्कम तुम्हाला देऊ, फक्त आमचं एक काम करायचं. काय? आमच्या गावात स्वतःला संत म्हणून घेणारा एक गृहस्थ आहे, त्याचं नाव आहे एकनाथ. त्याला राग आणून दाखवायचं, तुम्हाला पाहिजे तेवढी रक्कम आम्ही देऊ. त्याला वाटलं त्या ठिकाणी गरजू मनुष्य त्या ठिकाणी काय करेल सांगता येत नाही. आपल्याकडे एक म्हणच आहे, आडला अशी त्या ठिकाणी अवस्था आहे. आणि शेवटी त्या ठिकाणी तो ब्राह्मण निघाला. विचार केला त्या ठिकाणी कितीही मनुष्य शांत जरी असला, पण त्या माणसाच्या घरामध्ये जात असताना देवहाऱ्यापर्यंत जर चप्पल जर घालून गेलं, वाहन जर घालून गेलं, पायतान जर घालून गेलं, तर त्या माणसाला राग आल्याशिवाय राहणार नाही, पूर्वीचा काळ. आणि म्हणून चप्पल घालून त्या ठिकाणी नाथ महाराज ज्या ठिकाणी देवपूजा करत होते तिथपर्यंत तो गेला. पण नाथ महाराज रागवले नाही, शांती ब्रह्म. नाथ महाराज उलट त्या ठिकाणी सांगतात, अगं बघ, जिजाबाईला सांगतात, बघ या माणसाला मला भेटण्याची किती उत्कंठा लागली, चप्पल बाहेर काढण्याची सुद्धा आठवण राहिली नाही. रागवले नाही. तो म्हटलं काय करावं या माणसाला, राग येत नाही आणि आपल्याला पैसे मिळत नाही. जेवायला त्या ठिकाणी बसल्यानंतर तो ब्राह्मण नाथ महाराज दोघंजणं जेवायला बसलेत. ताट वाढण्याकरता त्या ठिकाणी जेव्हा जिजाबाई त्या ठिकाणी येत आहेत, त्यावेळेस त्या ठिकाणी गिरिजामाता त्या ठिकाणी आल्यानंतर याने विचार केला, एखाद्या माणसाला जरी काही म्हटलं तर त्या माणसाला तेवढा राग येत नाही. एखाद्याच्या बहिणीला काही म्हटलं तरी त्याला राग येत नाही, आईला वडिलांना काही म्हटलं तरी राग नाहीत. पण त्याच्या पत्नीला जर त्या ठिकाणी आपण काही जर म्हटलं तर तो माणसाला मात्र राग येत असतोय. आणि म्हणून गिरिजामाता त्या ठिकाणी जेवण वाढत असताना हा ब्राह्मण त्या ठिकाणी गेला आणि गिरिजामात्यांच्या पाठीवरती जाऊन बसला. तरीसुद्धा त्या ठिकाणी नाथ महाराज रागवले नाही. उलट म्हणतात, अगं गिरिजे सांभाळ, ते ठिकाणी तो पडेल. ते त्यांच्याच पत्नी होत्या. म्हणे लहानपणी नारायणाला पाठीवर घेऊन त्या ठिकाणी जेवण वाढायचं, त्या ठिकाणी काही मला सवय आहे. रागवल्या नाही त्या ठिकाणी त्याच्यावरती. शेवटी तो ब्राह्मण नाराज होऊन या मंडळीकडे आला. विचार करतात काय करावं. आता दुसरा प्रयोग ऐका बरं का. गावातील त्या ठिकाणी एक यवन
त्या यवनाला सांगितलं, सकाळची वेळ, नाथ महाराज त्या ठिकाणी गोदेवरती स्नानाला जातात, गंगेवरती स्नानाला जातात ना. स्नान करून बाहेर आले की नाथ महाराजांच्या अंगावरती पान खाऊन थुंकायचं. थंडी, आत्ताची थंडी कमी, याच्यापेक्षा जास्त थंडी त्या ठिकाणी पैठणला त्या ठिकाणी असते बरं का. गेला त्या ठिकाणी तो एवढं नाथ महाराज स्नान करून त्या ठिकाणी वरती येत असताना नाथ महाराजांच्या अंगावरती थुंकायचा. एकदा नाही, दोनदा नाही, कितीतरी वेळा, अनेक वेळा त्या ठिकाणी नाथ महाराजांच्या अंगावरती थुंकला. नाथ महाराजांनी त्याला एक शब्दसुद्धा बोलले नाही. जायचे, स्नान करायचे, पुन्हा यायचे. सकाळी पहाटे गेलेले त्या ठिकाणी नाथ महाराज, सूर्य त्या ठिकाणी डोक्यावरती आला तरी त्यांचा तो कार्यक्रम चालू होता. आंघोळ करून करून नाथ महाराज थकले नाही. मग अहो पानं खाऊन खाऊन त्या ठिकाणी त्या यवनाच्या अंगाचे, तोंडाचे त्या ठिकाणी सालटे निघाले, कातळे निघाले. शेवटी त्या ठिकाणी तो येतोय आणि नाथ महाराजांना त्या ठिकाणी शरण जातोय. नाथ महाराज त्याच्यावरती रागवले नाही, उलट यवना अंगावर थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला. अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला. येवण अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. जो छळ करण्यासाठी आला त्याचा नाथ महाराजांनी सुद्धा काय केला, उद्धार केला. आणि माझ्या माऊलीत ज्ञानोबारांनी सुद्धा छळ करण्यासाठी आलेल्या विसोबाचा काय केला, उद्धार केला. चरित्रामध्ये सुद्धा साम्यता आहे भरपूर. माऊली ज्ञानोबारांचं भरपूर चरित्र सांगता येईल, नाथबाबांचं चरित्र सांगता येईल. आपल्या घड्याळाचा काटा पुढे चाललाय, अभंगावरती चिंतन त्या ठिकाणी मांडायचं आहे. माझं सांगण्याचं तात्पर्य, माऊली ज्ञानोबारांचा जेवढा अधिकार आहे तसाच अधिकार त्या ठिकाणी कोणाचा आहे, शांतीब्रह्म नाथ महाराजांचा सुद्धा आहे. आणि म्हणून तेच त्यांचं यथार्थ वर्णन करू शकतात. काय वर्णन करतात, अभंगाचं प्रथम, सर्व सुखाची लहर, 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 सर्व सुखाची लहर. ज्ञानबाजी अलकापुरी, ज्ञानबाई अलकापुर, शिव पिठारे जुना, शिव पिठारे जुना. सर्व सुखाची लहरे, ज्ञानबाई अलकापुर, ज्ञानबाई अलकापुर, ज्ञानबाई अलकापुर. आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जर सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल, सुख जर त्या ठिकाणी प्राप्त व्हावं असं वाटत असेल, तर आपण जे काही अलौकिक असं जे काही तत्व आहे त्या अलौकिक तत्वाशी अनन्य राहिलं पाहिजे. ऐका लक्षपूर्वक. मग कोणतं त्या ठिकाणी अलौकिक तत्व आहे या जगामध्ये? या जगामध्ये अलौकिक त्या ठिकाणी जर तत्व कोणतं असेल तर अलौकिक तत्व त्या ठिकाणी परब्रह्म चैतन्य आहे बरं का.
आणि उपाधी भेदाने जर त्या ठिकाणी चिंतन केलं तर या जगामध्ये 3 गोष्टी त्या ठिकाणी अलौकिक आहेत. एक त्या ठिकाणी भगवान परमात्मा अलौकिक आहे, दुसरी गोष्ट भगवान परमात्म्याचं नाम अलौकिक आहे, आणि तिसरी गोष्ट संत महात्म्य अलौकिक आहेत. देव अलौकिक, देवाचं नाम अलौकिक आणि संत महात्म्य अलौकिक आहेत. आता अलौकिक कशाला म्हणतात ते समजून घ्या. लौकिक जगाला ज्याचं महत्त्व कळत नाही त्याला म्हणतात अलौकिक. काळाची सत्ता ज्याच्यावरती चालत नाही त्याला म्हणतात अलौकिक. आणि पंचमहाभूतामध्ये जे अडकत नाही त्याला म्हणतात अलौकिक. देव अलौकिक आहे कारण का देवाचं महत्त्व त्या ठिकाणी जगाला कळत नाही. देव अलौकिक आहे कारण का देवावरती काळाची सत्ता नाही. देव अलौकिक आहे कारण का देव पंचमहाभूतामध्ये अटकत नाही. देवाचं नाम अलौकिक आहे कारण का देवाच्या नामाचं महत्त्व लौकिक जगाला कळत नाही. नाम अलौकिक आहे कारण का नामावरती काळाची सत्ता चालत नाही. नाम अलौकिक आहे कारण का नाम पंचमहाभूतामध्ये अटकत नाही. संत अलौकिक आहेत. संत का अलौकिक आहेत? लौकिक जगाला संतांचं महत्त्व कळत नाहीत म्हणून संत अलौकिक आहेत. काळाची सत्ता त्या ठिकाणी संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक आहेत. आणि पंचमहाभूतामध्ये संत अटकत नाहीत म्हणून संत अलौकिक आहेत. विठाला आणि म्हणून देव अलौकिक आहे, देवाचं नाम अलौकिक आहे आणि संत अलौकिक आहेत. म्हणून या तिघांशी आपण अनन्य राहिलं पाहिजे. या तिघांशी जर त्या ठिकाणी अनन्य जर त्या ठिकाणी आपण असलं तर आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला देव अलौकिक आहे. पहिला मुद्दा विस्तार थोडा करतो. देव अलौकिक आहे कारण का लौकिक जगाला देवाचं महत्त्व कळत नाही. खरंच नाही कळत बरं का. जर लौकिक जगाला जर देवाचं महत्त्व कळालं असतं लौकिक जगाला, आत्ताचं जाऊ द्या, आत्ता लोक नाही कीर्तनाला येत जाऊ द्या. नाथ महाराजांच्या काळातही त्या ठिकाणी लोक कीर्तनाला येत नव्हते. अहो नाथ महाराजांनी सुद्धा त्या ठिकाणी आता जो प्रयोग आपण करतो ना काय 7 ते 9 कीर्तन, कीर्तनानंतर अन्नदान, हा प्रयोग नाथ महाराजांनी सुद्धा केला होता. त्यांच्यापासूनच आपण तो आधार घेतला. जे कीर्तनाला येतील त्यांना काय द्यायचे नाथ महाराज? पुरणपोळीचं जेवण द्यायचे. प्रवचनाला येतील त्यांना साखर त्या ठिकाणी वाटायचे नाथ महाराज. तरी लोक त्या ठिकाणी कीर्तनाला येत नव्हते. देव कळाला नाही लोकांना. एवढंच जाऊ द्या, जरा जगद्गुरु तुकोबारायांच्याकडे या. जगद्गुरु तुकोबारांना वाटलं लोकांना कामधंदे आहेत, देवाकडे यायला लोकांना वेळ नाही, मग आपण देवाला घेऊन लोकांच्याकडे जावं. आमच्या जगद्गुरु तुकोबारांनी व्यापाऱ्याची भूमिका घेतली. तसं त्या एखादा व्यापारी एखादी वस्तू घेतो, गावात जातो आणि आवाज देतो. जी वस्तू असेल तसा आवाज देतो. तसं आमच्या जगद्गुरु तुकोबारांनी डोक्यावरती देव घेतला, गल्लोगल्लीत गेले आणि लोकांना आवाज दिला. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, व्यापाऱ्याची भूमिका घेतली. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्या ठिकाणी म्हणतात देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला घर पुसोनी. आयतालाय फुकट घ्या, पण लोक चाप्टर देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंजले जागे. देव घ्या फुका न लगे, रुका मोल काही. तरी सुद्धा त्या ठिकाणी देव घेत नव्हते. कारण का लौकिक जगाला देवाचं महत्त्व कळत नाही. विठाला विठाला
म्हणून देव अलौकिक आहे. देवावरती काळाची सत्ता चालत नाही बरं का. काळाची सत्ता सर्वांवर चालते पण देवावरती नाही. कारण का, त्या काळाचाही मालक कोण आहे? भगवान परमात्मा आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणुहाले, जो जगाते चाळीता मियाची निमिरासात, काळू ग्रासित से भूता. काळावरती त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची सत्ता आहे बरं का. काळाची सत्ता त्या ठिकाणी भगवान परमात्म्यावरती नाही. आणि म्हणून देव त्या ठिकाणी अलौकिक आहे. तिसरी गोष्ट, त्या ठिकाणी पंचमहाभूतामध्ये देव अटकत नाही बरं का. का पंचमहाभूतामध्ये अटकत नाही? कारण ही पंचमहाभूतसुद्धा कोणापासून निर्माण झाली? या भगवान परमात्म्यापासूनच निर्माण झाली. एकलेन कंठेची म्हणून निर्माण केली 14 ही भुवनी. पुढे पहा, ही पंचमहाभूत सुद्धा त्या ठिकाणी भौतिक असणारे भगवान परमात्म्यानेच त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. मग तो त्याच्यामध्ये सापडेल कसा? विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. आणि ऐका बरं का, दुसरं चिंतन, भगवान परमात्मा या पंचमहाभूतामध्ये सापडेल कसं? कारण का, भगवान परमात्मा व्यापक आहे बरं का, व्यापक आहे. या पंचमहाभूतापेक्षाही त्या ठिकाणी व्यापक आहे. माऊली ज्ञानोबा 13व्या अध्यायामध्ये गोड चिंतन करतात. एकदा त्या ठिकाणी आकाशाला त्या ठिकाणी इच्छा झाली. कशाची? लपाछपी खेळण्याची इच्छा झाली. आता लपाछपी खेळत असताना कशामागे जर लपायचं असेल तर ती वस्तू कशी पाहिजे? मोठी पाहिजे. आता लपायचं आहे कोणाला? आकाशाला लपायचं आहे. आणि आकाश कसं आहे? सगळ्यात मोठं आहे. मग आता आकाशाने कोणाच्या मागे जाऊन लपावं सांगा बरं? पण इतकं व्यापक असणारं जे आकाश आहे ते सुद्धा लपाछपी खेळत असताना लपायचं असेल तर कुणाच्या आडा जाऊन लपतं? भगवान परमात्म्याच्या आडा जाऊन त्या ठिकाणी लपतं. इतका भगवान परमात्मा व्यापक आहे. विठाला देव त्या ठिकाणी अलौकिक आहे. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी, चला, नाम अलौकिक आहे. जसं देव अलौकिक तसं देवाचं नामही त्या ठिकाणी अलौकिक आहे. कारण का, नामाचंही महत्त्व त्या ठिकाणी जगाला कळत नाही. कळालं का नामाचं महत्त्व? आमच्या संत महात्म्याने म्हणावं, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला. अहो, अधिकार आहे का आपला? संत महात्म्याने आपल्या पायाला लागावं एवढा अधिकार आहे आपला. पण संत महात्म्या आपल्याला विनंती करतात तरी आपण नामचिंतन करतो का? उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. संत महात्म्या आपल्याला विनंती करतात, वेळोवेळा सांगतात, नामचिंतन करा, नामचिंतन करा. करतो का आपण नामचिंतन? बोला ना. हो, तिकडचं जाऊ द्या. आता कीर्तनात महाराज त्या ठिकाणी सांगतात विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. तरी सुद्धा लोक विठ्ठल विठ्ठल म्हणत विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. धन्यवाद. आता म्हटले बरं का नामचिंतन करत नाही लोक? नामाचं महत्त्व त्या ठिकाणी लौकिक जगाला कळत नाही. दुसरा मुद्दा, काळाची सत्ता त्या ठिकाणी नामावरती चालत नाही. काळाची सत्ता सर्वांवर आहे पण नामावरती त्या ठिकाणी काळाची सत्ता नाही. अवघाची आकार ग्रासियेला काळे, अवघाची आकार ग्रासियेला काळे, अवघाची आकार ग्रासियेला काळे, अवघाची काळे ग्रासियेला काळे. एकते निराळे हरिचे नाम, एकते निराळे हरिचे नाम, अवघाची आकार ग्रासियेला काळे, अवघाची आकार ग्रासियेला काळे.
ठिकाणी भगवान परमात्म्याच्या नामावरती चालत नाही. माऊली ज्ञानोबारायांचा गोड अभंग आहे बरं का. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात या जगातलं सगळं काही त्या ठिकाणी संपणार आहे. शरीर आटे, संपत्ती आटे, परंतु हरिनाम नाटे ते बरवे. गोड त्या अभंगामध्ये सर्व रंग केले. काळाची सत्ता त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या नामावर नाही, म्हणून भगवान परमात्म्याचं नाम अलौकिक आहे. आणि तिसरा मुद्दा, पंचमहाभूतामध्ये नाम अटकत नाही. जसं देव अटकत नाही तसं देवाचं नामही त्या ठिकाणी पंचमहाभूतामध्ये अटकत नाही बरं का. पंचमहाभूत कोणते कोणते? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि गगन बरं का. आपण भूगोलामध्ये त्या ठिकाणी शाळेमध्ये शिकलो आपण. पृथ्वीपेक्षा त्या ठिकाणी व्यापक काय आहे? पाणी व्यापक आहे. पाण्यापेक्षा व्यापक काय आहे? तेज व्यापक आहे. तेजापेक्षा व्यापक काय आहे? वायू व्यापक आहे. आणि त्या वायूपेक्षा त्या ठिकाणी अनंत पट्टीने काय व्यापक आहे? आकाश, गगन त्या ठिकाणी व्यापक आहे. बरोबर ना. पण माझे माऊली ज्ञानोबा सांगतात त्या गगनापेक्षाही गगनाहून वाढ नाम आहे, गगनाहून वाढ नाम आहे, गगनाहून वाढ नाम आहे, गगनाहून वाढ नाम आहे. ज्ञानदेव पुसे नुरुंदुसी झाड, गगनाहून वाढ नाम आहे, गगनाहून वाढ नाम आहे. देव पुसे नुरुंदुसी झाड, गगनाहून वाढ नाम आहे, गगनाहून वाढ भगवान परमात्म्याचं नाम गगनाहूनी वाढ, गगनापेक्षा त्या ठिकाणी मोठं आहे. म्हणजे पंचमहाभूतामध्ये भगवान परमात्म्याचं नाम अटकत नाही, म्हणून नाम अलौकिक आहे. देव अलौकिक कळालं, नाम अलौकिक कळालं. आता तिसरा मुद्दा, आमचे संत महात्मे सुद्धा त्या ठिकाणी अलौकिक आहेत बरं का. किती अलौकिक आहेत? संत महात्मे त्या ठिकाणी अलौकिक आहेत. कारण का? संत महात्म्यांचं सुद्धा महात्म्य जगाला लौकिक जगाला कळत नाही. कळाले का संत? सांगा ना. आज त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरांच्या मंदिराच्या कळसावरती सोनं घातलं. त्या ठिकाणी सोन्याचा कळस किती किलोचा? वैभव महाराज 22 किलोचा त्या ठिकाणी आज कळस आहे. आज माऊली ज्ञानोबरांच्या समाधीवरती आपण जर पाहिलं तर पंचामृत काय, तूप काय. पण माऊली ज्ञानोबरांच्या काळामध्ये माऊली ज्ञानोबरांना त्या ठिकाणी पीठसुद्धा त्या ठिकाणी, शिळी भाकरीसुद्धा त्या ठिकाणी मिळू दिली नाही. का? माझे माऊली ज्ञानोबा त्या ठिकाणी लौकिक जगाला त्या ठिकाणी कळाले नाही. खूप त्या ठिकाणी माझ्या माऊली ज्ञानोबारांची त्या ठिकाणी हाल अपेक्षा त्या ठिकाणी झाली. खूप लोकांनी त्रास दिला माऊली ज्ञानोबारांना. माझ्या शांतीब्रह्म नाथ महाराजांना सुद्धा खूप लोकांनी त्या ठिकाणी त्रास दिला. आमच्या जगद्गुरु तुकोबारांना सुद्धा खूप लोकांनी त्या ठिकाणी त्रास दिला. आणि महाराज आता आम्हाला कमी त्रास आहे का? आम्ही सांगत नाही म्हणून बरं आहे. विठाला लौकिक जगाला त्या ठिकाणी संत महात्मे त्या ठिकाणी कळत नाहीत बरं का. म्हणून संत अलौकिक आहेत. काळाची सत्ता त्या ठिकाणी संत महात्म्यांवर चालत नाही. सर्वांवर काळाची सत्ता आहे, संपूर्ण जगावरती काळाची सत्ता आहे, पण संत महात्मेवर नाही. जगा काळ खाय आम्ही माझा दिला पाय, पाय आम्ही माझा दिला पाय, आम्ही माझा दिला पाय. काळ खाय, आम्ही माझा दिला पाय, आम्ही माझा दिला पाय, आम्ही माझा दिला राजा काळ काय, आम्ही माझा दिला पाय, आम्ही माझा दिला पाय, आम्ही माझा दिला पाय. संत महात्म्याने त्या ठिकाणी काळावरती विजय मिळवला. सर्व संतांचं चरित्र पहा, माऊली ज्ञानोबारांचं चरित्र पहा. माऊली ज्ञानोबाराने त्या ठिकाणी अवतार कार्य संपवलं. कितव्या वर्षी? वयाच्या 16व्या वर्षी. आणि काळ त्या ठिकाणी घ्यायला आला माऊली ज्ञानोबारांना. त्यावेळेस त्या ठिकाणी 2 बोटं वरती केली. कोणी? आमच्या निवृत्तनाथ दादाने. 2 वर्षांनी पुन्हा त्या ठिकाणी काळ परत आला. सोपान काकाने 2 बोटं वरती केली. पुन्हा 2 वर्षांनी काळावर आला. पुन्हा त्या ठिकाणी आमच्या मुक्ताबाईंनी 2 बोटं वरती केली. आणि काळ त्या ठिकाणी परत निघाला. त्यावेळेस त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबा मुक्ताबाई त्या ठिकाणी जोरात काढल्या. अरे याम्या, आम्ही 2 बोटं त्या ठिकाणी वरती करतो. या 2 बोटाचा अर्थ तू 2 वर्ष असा अर्थ लावला. चुकीचा अर्थ आहे.
अरे 2 बोटं म्हणजे जोपर्यंत चंद्र आहे, जोपर्यंत सूर्य आहे, तोपर्यंत इकडे येऊ नको. समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करी तू जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. काळाची सत्ता त्या ठिकाणी संत महात्म्यांवर चालत नाही. सर्व संतांचे उदाहरणं पहा, नाथ महाराजांचं पहा, जगद्गुरु तुकोबरायांचं पहा, काळाची सत्ता त्या ठिकाणी चालत नाही. म्हणून संत महात्मे अलौकिक आहेत. आणि तिसरी गोष्ट, त्या ठिकाणी पंचमहाभूतामध्ये संत महात्मे त्या ठिकाणी अटकत नाहीत. म्हणून संत महात्मे त्या ठिकाणी अलौकिक आहेत. ऐका बरं लक्षपूर्वक, ही पंचमहाभूतं मी सांगितली मघा, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि गगन. या एका तत्वाला त्या ठिकाणी आमच्या एका संत महात्म्याने त्या ठिकाणी जिंकलं बरं का. एका तत्वाला, पृथ्वी तत्वाला कोणी जिंकलं? आज उद्या त्या ठिकाणी ज्यांचा समाधीचा उत्सव आहे. माझ्या मौलिक ज्ञानोबारायांची समाधी कुठे आहे? पृथ्वी तत्वावरती त्या ठिकाणी विजय मिळवला. कोणी? माझ्या मौलिक ज्ञानोबारायांनी. आप तत्वावरती विजय मिळवला कोणी? शांती ब्रह्मनाथ महाराजांनी, ज्यांचा अभंग चिंतनासाठी आपण निवडला. समाधी घेतली त्या ठिकाणी कुठं? षष्टीच्या दिवशी चालत चालत त्या ठिकाणी गंगामाईमध्ये गोद्याच्या पात्रामध्ये जातात, जिथं कृष्ण कमलतीर्थ आपण म्हणतोय. जलमय त्या ठिकाणी देह त्या ठिकाणी केला. पृथ्वी, आप, तेज तत्वामध्ये कोण विलीन झालं? कोणी विजय मिळवला? चितकला त्या ठिकाणी मुक्ताबाईंनी वीज काढली. आणि गेल्या मुक्ताबाई आमच्या, माझ्या निवृत्तनाथ दादांना त्या ठिकाणी किती दुःख सहन करावं लागले असेल, किती दुःख. ज्यावेळेस त्या ठिकाणी मुक्ताबाई गेल्या ना, ज्यावेळेस त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारांनी त्या ठिकाणी समाधी घेतली, त्यावेळेस जेवढं दुःख त्या ठिकाणी माझ्या निवृत्तनाथ दादांना झालं नाही ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पट त्या ठिकाणी दुःख माझ्या मुक्ताबाई गेल्यानंतर झालं. ज्येष्ठाच्या अधीन कनिष्ठाचे जाणे, केले नारायणे उफराटे. माऊली ज्ञानोबाराय ज्यावेळेस समाधीला जातात, त्यावेळेस त्या ठिकाणी निवृत्त दादांना किती दुःख त्या ठिकाणी झालं असेल. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. सोपान काका नंतर जातात आणि अचानकपणे त्या ठिकाणी तापी तीरावरती मुक्ताबाई तेजामध्ये त्या ठिकाणी विलीन होतात. तेजावरती विजय मिळवला. पुढे त्या ठिकाणी वायू, जनार्दन स्वामींनी त्या ठिकाणी असं सांगतात, जनार्दन स्वामींचा देह त्या ठिकाणी वायुरूप त्या ठिकाणी झाला. पृथ्वी, आप, तेज, वायू सर्व त्या ठिकाणी. आणि गगन शेवटचं तत्व आहे, सर्वांना माहिती आहे त्या ठिकाणी. आनो रे नोया ठोकडा, ठोकडा, अनुरेलुया ठोकडा, अनुरेलुया ठोकडा. आकाशा एवढा, तुका आकाशाय वडा. रेणुया ठोकडा, रेणुया ठोकडा. तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. अनुरेलुया ठोकडा, अनुरेलुया ठोकडा. भगवान परमात्म्याचं नाम आणि संत महात्मे, या 3 गोष्टी त्या ठिकाणी अलौकिक आहेत. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल, आपल्या जीवनामध्ये सुख यावं असं वाटत असेल, या तिघांशी त्या ठिकाणी आपण अनन्य राहिलं पाहिजे. एक जण त्या ठिकाणी उठला आणि म्हटला, महाराज आम्ही नाही राहिलोच तर अनन्य काय होईल? अरे बाबा, जर तू देवाशी जर अनन्य जर त्या ठिकाणी राहिला नाही, तर त्याचा परिणाम विसरली तया थोर झाली, पचतील खाणी 84. नामाशी जर त्या ठिकाणी अनन्य राहिला नाही, तर नामाशी विनमुख तो नर पापिया. माऊली ज्ञानोबा म्हणतात, तो पापी आहे. कोण? जो भगवान परमात्म्याचं नाम त्या ठिकाणी मुखाने घेत नाही. गोड शिवी दिली बरं का माऊली ज्ञानोबारांनी, पापी. माऊली ज्ञानोबारांची भाषा त्या ठिकाणी गोड आहे. आणि जो संतांना त्या ठिकाणी विनमुख होईल, संतांना त्या ठिकाणी अनन्य होईल, त्या ठिकाणी शरण जाणार नाही. महाराज म्हणतात, उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. संतांना त्या ठिकाणी शरण जाणार नाही. आणि माझ्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती व्हावी असं जर कोणी म्हणत असेल, महाराज त्याच्यासाठी सांगतात, एखादा मनुष्य आहे, त्याला वाटतंय पवित्र व्हावं, पवित्र.
आणि पवित्र होण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, पाणी आणलेलं आहे, गंगेचं पाणी. पण ते गंगेच्या पाण्यामध्ये त्यांनी काय टाकलं, उदकी, कालवी, शेण, मल, मूत्र, आणि मग त्या ठिकाणी तो स्नान करतोय. कशासाठी, पवित्र होण्यासाठी. तो होय पवित्र कासयाने. तसं त्या ठिकाणी संतांना शरण जाणार नाही आणि माझा उद्धार होईल, मला सुखाची प्राप्ती होईल, तर अशक्य. महाराज म्हणतात अरे बाबांना संतांना शरण जावं लागेल. कारण का, हे संत कसे आहेत, माऊली ज्ञानोबा त्या ठिकाणी कसे आहेत, तर सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी विठोबा रखुमाई. हा विठो कारण माऊली ज्ञानोबारायांचं जे अंतःकरण आहे ना, ते आईचं अंतःकरण आहे. आई कोणाला म्हणतात, आपल्या मुलाला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं दुःख त्या ठिकाणी होऊ नये. मुलाला जर त्या ठिकाणी थोडंसरी जरी त्या ठिकाणी दुःख झालं तर ते दुःख त्या ठिकाणी सहन होत नाही ना, ज्याच्या अंतःकरणामध्ये तिला त्या ठिकाणी आई म्हणतात. आमचे ईश्वर महाराज असतील, आमचे वैभव महाराज असतील, हे आळंदीला राहिलेली आम्ही मंडळी आहोत. किती माऊली ज्ञानोबारांनी त्या ठिकाणी आमच्या साधकांवरती किती प्रेम करावं. माऊली ज्ञानोबारांचा समाधी उत्सवाचा काळ आहे. घडलेला प्रसंग सांगतो त्या ठिकाणी वैभव महाराज आळंदीला शिक्षण त्या ठिकाणी घेत असताना, खूप आत्ताचा काळ त्या ठिकाणी चांगला आहे बरं का, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था झाला, संस्थेमध्ये जेवणाची व्यवस्था आहे. पण आमच्या काळामध्ये त्या ठिकाणी मधुकरी मागायला लागायची. खूप अवघड काळ. ज्यावेळेस त्या ठिकाणी घरून आळंदीला त्या ठिकाणी गेलो आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी मधुकरी मागण्याची त्या ठिकाणी वेळ आली, काखेमध्ये झोळी घेतलेली आहे, एखाद्या दारापुढे त्या ठिकाणी जावं आणि आवाज द्यावा मधुकरी, इतकं अवघड त्या ठिकाणी वाटायचं, इतकं अवघड वाटायचं. कधी कधी नको वाटायचं, पण शिक्षण घ्यायचं आहे ना. आणि म्हणून आळंदीमध्ये राहायला सुरुवात केलं. एक प्रसंग त्या ठिकाणी आठवला. ज्ञानाबाई का म्हणतात त्या ठिकाणी, आई का म्हणतात माऊली ज्ञानोबारायांना, ऐका. होळीचा दिवस होता महाराज, वैभव महाराज. आणि काय होत असतं, सणाच्या दिवशी बरीच त्या ठिकाणी मंडळी, त्या ठिकाणी काही विद्यार्थी मंडळी घरी गेलेली असतात. 15-16 विद्यार्थ्यांना मिळून त्या ठिकाणी एक मधुकरी असते बरं का, जुना काळ. एका दिवशी एक जणाने जायचं आणि त्या एखाद्या गावामध्ये ठरवलेली घरं असतात, त्या गावातून त्या ठिकाणी मधुकरी मागून आणायची. ज्या ग्रुपमध्ये त्या ठिकाणी मी होतो, आमचा 10 जणांचा ग्रुप होता. आणि
होळीच्या निमित्तानं आमची सगळीच मंडळी त्या ठिकाणी 10 मधली 9 जणं त्या ठिकाणी घरी गेले. आणि घरी जर जायचं असेल, मधुकरी बंद करायचं असेल तर आदल्या दिवशी सांगावं लागतं उद्यापासून आम्ही मधुकरीला येणार नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी पाहिजे असेल तर आदल्या दिवशी सांगावं लागतं गावामध्ये संपूर्ण की उद्यापासून आम्ही मधुकरी आणायला येणार आहोत. आणि आमचे सगळे त्या ठिकाणी ग्रुपमधले सगळे त्या ठिकाणी घरी गेले. पण मी मात्र त्या ठिकाणी ठरवलं जरी होळीचा दिवस असेल तरी घरी जायचं नाही. आज माऊली ज्ञानोबारांच्या दरबारातली होळी पाहिजे. थांबलो आळंदीमध्ये आणि होळीच्या दिवशी वास्तविक कथा होळी रे होळी आणि पूर्णाची पोळी. पण आमच्या ग्रुपमधले सगळेच जण त्या ठिकाणी घरी गेल्यामुळे आदल्या दिवशीसुद्धा मधुकरी मिळाली नव्हती. त्या दिवशी त्या ठिकाणी मधुकरी नाही. आता संध्याकाळच्या वेळेस त्या ठिकाणी काय खावं काहीच नाही. जवळ त्या ठिकाणी काहीच नाही. काय खावं त्या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी पडला. माऊली ज्ञानोबारांच्या मंदिरामध्ये गेलो. दर्शन त्या ठिकाणी घेतलं माऊली ज्ञानोबारांचं. आणि समोर त्या ठिकाणी पायरीवरती आजही आमची वारकरी मंडळी विद्यार्थी मंडळी बसतात. त्या ठिकाणी बसलो. माऊली ज्ञानोबारांचं चिंतन त्या ठिकाणी करतोय. आज त्या ठिकाणी कदाचित त्या ठिकाणी पाणी पिऊन त्या ठिकाणी झोपावं लागणार असं चिंतन त्या ठिकाणी करतोय. निघालो त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारांचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी आमच्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी चाललो असताना रस्त्यामध्ये त्या ठिकाणी कुंभार गुरुजी संस्था आहे ना, त्याच्या संस्थेच्या समोरून त्या ठिकाणी आमचा एक वारकरी त्या ठिकाणी आला. विद्यार्थी बरेच परिचयाचे असतात पण तो कोण त्या ठिकाणी विद्यार्थी होता कळाला नाही मला. हातामध्ये त्या ठिकाणी पिशवी होती. मला विचारलं म्हणे महाराज जय हरी. वेळ होती रात्रीची 10 वाजेची. माऊलींची शेजारती करून त्या ठिकाणी चाललो होतो. विचार केला होता आज पाणी पिऊन त्या ठिकाणी झोपून घ्यायचं. लोक आज पोळी खात असतील, आपल्याला साधी शेळीसुद्धा नाही. चाललोय तेवढ्यात त्या ठिकाणी त्याने आवाज दिला महाराज हो जेवण झालं का. सांगितलं नाही महाराज जेवण नाही झालं, मधुकरी बंद आहे, नाही जेवण मिळालं. माझ्याजवळची एवढी मधुकरी एवढी जाता जाता घेऊन जा म्हणे. तेवढी मधुकरी घेतली आणि पुढे चाललो. समोरून त्या ठिकाणी पुन्हा एका आजीनं आवाज दिला महाराज जेवण झालं का. म्हणे नाही जेवण झालं, आमच्याकडे एवढं उरलं हे सुद्धा घेऊन जा. आलो त्या ठिकाणी आमच्या धर्मशाळेमध्ये माननीय महाराज वारकरी शिक्षण संस्था. आणि टेरेसवरती एकटाच त्या ठिकाणी बसलो. एकटाच आमच्या संस्थेतले विद्यार्थी गेले होते. ती पिशवी त्या ठिकाणी ताटामध्ये सर्व उभारली पाहिली आणि डोळ्यामधून त्या ठिकाणी अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. कारण का ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई विचार केला होता आज जर त्या ठिकाणी लोक पोळी खात असतील आपल्याला साधी शेळी सुद्धा त्या ठिकाणी मिळणार नाही. ज्यावेळेस त्या ठिकाणी पिशवी ताटामध्ये उभारले पाहिल्या 3 पोळ्या होत्या, भजे होते, कुरड्या होत्या आणि कळालं त्या ठिकाणी माझी माऊली अनाथाची माय आहे. एकही विद्यार्थ्याला त्या ठिकाणी कधी उपाशी राहू देत नाही बरं का. एका जनार्दनी पाय वंदितसे. एका जनार्दनी पाय वंदितसे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई अनाथाची आणि म्हणून माऊलींना त्या ठिकाणी ज्ञानाबाई म्हणतात बरं का. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. अलंकापूर नगरी आताची नाही बरं का. अलंकापूर नगरी त्या ठिकाणी आताची नाही.
अतिशय त्या ठिकाणी जुनाट आहे जुनाट. शिव पिठये जुनाट 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 ज्ञानाबाई तेथे मुकुट ज्ञानाबाई तेथे मुकुट शिव पिठये जुनाट शिव पिठये जुनाट तनबाई तेथे मुकुट तनबाई तेथे मुकुट शिव पिठये जुनाट शिव पिठये जुनाट आणि म्हणून माऊलीत ज्ञानोबारायांचं वर्णन त्या ठिकाणी नाही आपण करू शकत बरं का. माता महाराजांनी प्रमाण पण दिलं, बहुत उडर जरी झाली काही समजायचं काय नाही वर्णन करू शकत आपण. अहो तुमचं आमचं जाऊ द्या, वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. आणि म्हणून आपल्याला वर्णन करता येणार नाही, फक्त आपण त्या ठिकाणी काय करायचं, त्या माऊलीत ज्ञानोबारायांच्या चरणावरती त्या ठिकाणी प्रणाम करायचा, नमस्कार करायचा. अभंगाचं शेवटचं ज्ञानाबाई चरणी ज्ञानाबाई चरणी ज्ञानाबाईचे चरण शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट ज्ञानाबाई तेथे मुकुट ज्ञानाबाई 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 ज्ञानाबाई
लहरीत ज्ञानाबाई अलंकापुरी शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट यथामती यथावकाश अगदी नियोजित वेळेमध्ये नाथ महाराजांच्या या अभंगावरती जसं चिंतन मांडता येईल चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर असेल ते स्वानंद शिकनिवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची गुरुवर्यांचं आहे. आणि बोलण्याच्या ओघामध्ये जे काही चुकीचं निघालं ते माझ्या वाणीचे माझ्या बुद्धीचे दोष आहेत. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनितासो ना तरी बालक बोबडा बोली कावा कुडा विचुका पावली ते जोज करुणी माऊली रिजे जेवी. भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने परिसरातील जे काही गुणीजन मंडळी आहेत, अनेक महाराज मंडळी आहेत, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या मार्गदर्शनाने गावातील सर्व तरुण मंडळ असेल त्या मंडळाच्या त्या ठिकाणी अमोल सहकार्यातून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय आनंदानं उत्साहानं माऊली ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं हा नामयज्ञ त्या ठिकाणी सुरू आहे. या नामयज्ञ सोहळ्यातील आजचा हा दुसरा दिवस आणि आज दुसऱ्या दिवशीही ही कीर्तन रूपी सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आदरणीय त्या ठिकाणी आमचे परम मित्र गुरुवर्य गुरुबंधू त्या ठिकाणी आमचे ईश्वर महाराज मुकणे, त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्व तरुण मंडळाच्या सहकार्याने ही सेवा माझ्यापर्यंत पोचली. महाराजांचे त्या ठिकाणी अगदी मनापासून आभार मानतो. अतिशय गोड त्या ठिकाणी स्वभाव महाराजांचा आहे, अतिशय प्रेम करणारे असे हे महाराज आहेत. आपल्या तालुक्याला त्या ठिकाणी अशी गोड त्या ठिकाणी व्यक्ती लाभली. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी वैभव महाराज असतील, अतिशय गोड त्या ठिकाणी गायन आमचे अरुण महाराज असतील, महेश महाराज गोड तबला वाजवला, आमच्या गणेश महाराजांनी सुद्धा अतिशय गोड मृदंग वाजवला. आणि ही सिरसगावची गोड अशी त्या ठिकाणी साऊंड सिस्टम ज्यांनी या ठिकाणी हे कीर्तन त्या ठिकाणी सर्व लोकांपर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम केलं. विश्वगुरू यूट्यूब चॅनेल, बरोबर ना? तुमचेही त्या ठिकाणी अगदी मनापासून आभार. विनेकरी असतील, आमचे सुदाम बाबा असतील, बाबांचं नाव काय, बबन महाराज असतील, ही सर्व त्या ठिकाणी गुणीजन मंडळी असतील, चोपदार असतील, सर्व मंडळी आमच्या ताई त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचा नामोल्लेख मला माहिती नाही, पण आपण सर्वजण त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांची लेकरं आपण या ठिकाणी सर्वजण आज माऊली ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालात. तुम्हाला सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद त्या ठिकाणी थोडे आहेत. मुक्काम बलाईदुरी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या ठिकाणी आमची वारकरी शिक्षण संस्था आहे.
संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात. आपल्यालाही वाटत असेल मुलांना त्या ठिकाणी वारकरी शिक्षण द्यावं तर निश्चित त्या ठिकाणी आमच्याशी संपर्क साधा. आणि जाता जाता त्या ठिकाणी शेवटचं वाक्य त्या ठिकाणी बोलून जातो. ज्या मातापित्यांना त्या ठिकाणी असं वाटतंय की आपल्या मुलांनी त्या ठिकाणी आपल्याला म्हातारपणी नीट सांभाळावं, त्यांनी काय केलं पाहिजे, आपल्या मुलांना लहानपणी नीट सांभाळलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, मुलांना चांगल्या प्रकारचे संस्कार दिले पाहिजे, तेही लहानपणीच. आणि हे संस्कार देण्याचं कार्य त्या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये वारकरी शिक्षण संस्था करतायत. निश्चित त्या ठिकाणी आपल्या मुलांना वारकरी त्या ठिकाणी बनवा. झालेली सेवा त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करतो. चाल झालेली आहे ना. विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय